शेवटी महाराष्ट्र शासनाने सुद्धा आपली दखल घेतली आणि आपल्या संघर्षाला योग्य तो न्याय द्यायचा निर्णय घेतला। तर जय शिवराय मित्रांनो, मी अर्जुन पठारे करून तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, मागच्या काही दिवसांपासून ना आपण या मळीच्या पाण्याच्या विरोधामध्ये अनेक व्हिडिओज तयार केले आणि त्याबद्दल तक्रार पण केली। आणि मित्रांनो, अनेक लोकांना माहित नसेल का, हे इंडस्ट्रियल वेस्ट म्हणजेच मळीचं पाणी ना अनधिकृतरित्या ना शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोडलं जात आहे बरं का। आणि त्यामुळेच मित्रांनो ना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक पण पडू शकते आणि भरपूर जणांना हे पण माहित नसेल की या मळीच्या पाण्यामुळे मित्रांनो शेती पूर्णपणे नष्ट पण होऊ शकते बरं का। कारण याचा पीएच मित्रांनो 9.5 ते 10 पर्यंत राहतो आणि शेतीला इतका पीएच मित्रांनो सहन होत नाही। आणि त्यामुळेच मित्रांनो आपण महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डला याच्याबद्दल कंप्लेंट केली होती बरं का। आणि त्यामुळेच मित्रांनो त्यांनी इथं दखल घेतली आणि या मळीच्या पाण्याचे सॅम्पल्स कलेक्ट केले। बाकी मित्रांनो, एक पूर्ण गावाला धोका असली मळीच्या पाण्याविरुद्ध ना आपण कायम लढत राहणार बरं का। आणि याचा मित्रांनो काय टेस्ट रिपोर्ट येईल ना ते सगळं आपण तुमच्या समोर मांडणारच आहे। आणि मित्रांनो, तोपर्यंत ना तुमचा असाच सपोर्ट बरकरार राहून द्या बरं का। कारण तुमचा जोपर्यंत सपोर्ट राहील ना तोपर्यंत मित्रांनो माझ्यामध्ये हिंमत राहील बरं का नवीन नवीन गोष्टींवर बोलायची। बाकी मित्रांनो, माझ्या व्हिडिओजमुळे जर का महाराष्ट्रामधला एखादा जरी तरुण काहीतरी चुकीच्या गोष्टींवर बोलायला लागला तर माझ्यासाठी भरपूर मोठी गोष्ट आहे बरं का। आणि मित्रांनो, माझ्या संघ तुम्ही पण या युद्धामध्ये सामील व्हा आणि आपल्या आयडीवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या।